चला दोन्ही पंच मैदानामध्ये रवाना होत आहेत. सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील नानकर टीम आणि वेस अँड कंपनी गावदेवी रांजनोली. यानंतरचा सामना गावदेवी अंजूर आणि जयदुर्गा सुरई. नाणेफेकीला तयार राहायचं आहे. नानकर टीमचा 12वा खेळाडू दिलीपजी कोणकर आपला 12वा खेळाडू पाठवा अथवा प्रतिनिधी पाठवा लगेच. या स्वागत आहे आपलं. नक्कीच हा सामना दोन्ही संघांसाठी आता खूप महत्त्वाचा झाला आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमनं काय चांगली खेळी केली. खास करून संतोष जोशी सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी देखील संतोष जोशी सरांनी चांगली केली. चालू हंगामाची सुरुवात फलंदाजीतून षटकार ठोकून केली आणि गोलंदाजीतून देखील अगदी त्यांनी धावा डिफेंड करून सामना आपल्या टीमला जिंकून दिलाय. 10 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये रांजणोली टीमला हव्या होत्या विजयासाठी. मात्र संतोष जोशी सरांनी फक्त धावा दिले 4. गोलंदाज विश्वास गावदेवी नानकर टीमकडून. चला सामना सुरू करा लगेच. सलामीर जोडी या सामन्यातून देखील अशोक भगत सलामीला आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत नीलकंठ भोईर. गुटीरामला आता राखून ठेवलेला आहे. गेम ऑन. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम. अतिशय चांगल्या लाईनात लेंथवर चेंडू पडल्यानंतर काहीसा अपेक्षित उचली घेणार आपल्याला पाहायला मिळाला. विश्वास यानं चांगला विश्वासाने पहिला चेंडू टाकलेला आहे. इथे फटका उडवलाय. खिच के मारा आहे. चेंडू चाललाय सीमा पार. डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. अशोक भगत चांगल्या टचमध्ये आहेत. सराव चांगला आहे. नक्कीच पहिली स्पर्धा 2025-26 या हंगामाची सुरुवात अशोक भगतनं आपल्या टीमसाठी चांगली करून दिलेली आहे. पहिल्या सामन्यातून देखील आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 32 धावा त्यांनी ठोकल्यात आणि या सामन्यातून 2 चेंडूमध्ये 6. विश्वास इथे देखील पुन्हा एकदा उडवलाय. लांबच लांब उंचच उंच षटकार. बिग हिट. अप्रतिम. पहिल्या सामन्यात धावचीत बाद झाले आणि तिथून संघाला गलती लागली. वेस अँड कंपनी विनोददादा ठाकरे यांची टीम एक कंप्लीट टीम आहे. चला अशोक भगत आपल्याकडे चेंडू अवेलेबल आहे. वेल वाया घालवू नका. अजून आपल्याला इथून 3 सामने कव्हर करायचे आहेत. 3 सामने इथून खेळायचे आहेत. हा सामना पकडून मित्रांनो जुने चेंडू असतील ना, तुम्ही जे सीमारेषे बाहेर चेंडू जातात ते प्लीज आमच्या पंचांकडे जमा करत चला. कारण की ते चेंडूची खूप कमतरता आहे. आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपण विचार केला तर आपल्याकडे फक्त मला वाटतं 1 ते 2 जुने चेंडू आहेत. तुम्ही एखादा नवीन चेंडू घ्या पण जुना चेंडू आपल्याकडे ठेवू नका. प्लीज जमा करत चला. आमच्या समालोचक गुणलेखक पंचांवर मोठी जबाबदारी आहे चेंडू सांभाळण्याची. इथे अगदी ग्राउंड फटका मारलाय. काय चांगली फिल्डिंग. डीप फाईन लेग रिजनला चेंडूला स्टॉप केलाय. हाताने नाही मात्र पायाने.
आपल्या संघाच्या मौल्यवान 2 धावा सेव्ह केलेत. धावसंख्या 14. चेंडू टाकून झाले 4. एक सिंगल, सॉरी 2, 1 दुहेरी, 2 षटकार, 1 डॉट. अशोक भगत षटकातील पुढचा चेंडू खेळत आहेत. इथे देखील हाफ पिच डिलिव्हरी, ताकद नजाकत. अशोक भगत यांचा ओव्हरमधला 3रा षटकार. मॅच मध्ये नाणेफेकी जिंकून गोलंदाजी घेतली, दुसऱ्या सामन्यातून नाणेफेकी जिंकून फलंदाजी घेतली आणि आता सुरुवात अगदी संघाला हवी तशी अशोक भगतनं करून दिलेली आहे. तब्बल 20 धावा. इथे हा फटका आणि हा फटका देखील चाललाय. टाटा बाय बाय करत सीमा पार षटकार. बत्तीस आणि 26 म्हणजे अशोक भगतनं आतापर्यंत नाबाद वैयक्तिक 58 धावा या 2 सामन्यातून बनवलेल्या आहेत. या मॅचमधून 6 मध्ये 26 आणि पहिल्या मॅचमधून आपण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 32 म्हणजे आतापर्यंत वैयक्तिक 28 धावा या अशोक भगतनं आपल्या नावावर कोरलेले आहेत. क्या बात आहे. चांगले अगदी टचमध्ये आहेत, चांगले लयमध्ये आहेत, चांगले लिलिया फटके खेळत आहेत. 11 आणि 6 म्हणजे 17 चेंडूमध्ये 58 धावा अशोक भगतनं आतापर्यंत या स्पर्धेतून पूर्ण केले आहेत. अजूनही खेळपट्टीवर आहेत. बघूया नीलकंठ भोईर यांना या सामन्यातून सलामीला संधी दिलेली आहे. नीलकंठ भोईर हे देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली टीम कडून आपल्याला खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. पावलांचा सुरेख वापर जरूर केला आहे, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठेही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. गणेश ओव्हर नंबर 2. नानकर संघ एक शांत संघ. इथे देखील नीलकंठ भोईर यांना कुठल्याही प्रकारचा फटका खेळण्याचा अगदी इथे प्रयत्न केला, मात्र गोलंदाज हुशार आहेत. गणेश चांगले चेंडूची हाताळणी, गुड बॉलिंग. सुरेख सुरेख गोलंदाजी. सलगचा 3रा चेंडू डॉट. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये विश्वासनं ज्या 26 दिल्या होत्या त्या चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा येतो वाईटचा इशारा. पहिली अतिरिक्त धाव दुसऱ्या ओव्हरच्या 4थ्या चेंडूवर वाईट च्या स्वरूपात आलेली आहे. धावसंख्या 27. 6 चेंडूमध्ये होत्या 26. दुसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या 27. इथे चांगला फटका नीलकंठच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमापार चौकार. विजय स्पोर्ट खांडपे संघाचे एक उत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाज जितू पाटील आणि संघटनेचे उपाध्यक्ष यांच्याकडून चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 साठी शुभेच्छा. धन्यवाद जितू पाटील खांडपे.
प्रिन्स मूव्हीज च्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेत. आपलं खूप खूप स्वागत. आर आर ब्रदर्स ची टीम जयदुर्गा सुरई सुरई संघाचं आगमन झालेलं आहे. गावदेवी अंजूर टीम बरोबर त्यांचा सामना असेल. इथे बघूया काय घडलं आहे. एसटी रक्षक चेंडूला उचलून फेकी जरूर केली. बघा जिथे एक होती तिथे दोन पूर्ण केलेत. तिसरीसाठी देखील निघालेत मात्र इथे निलकंठ भोईरनं आपली विकेट दिलेली आहे. 2 धावा मिळतील. बेंजू मास्टर देखील आहेत, चांगले सिंगर आहेत, क्रिकेट देखील चांगले खेळत आहेत. इथे देखील एक अजून एक चांगला फटका द्वारकानाथ म्हात्रेच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार. बघूया इथे एसटी रक्षक झेलच्या खाली येत आहेत. झेल हा धरतीला दान केलाय. आता मध्ये ग्लोव्ज आहेत आणि असे ग्लोव्ज असल्यानंतर झेल खूप कमी वेळेला सुटण्याची संधी असते. नक्की दबाव थोडासा घेतला मला वाटतं. इथे एक सिंगल धाव आली. बेचाळीस धावा, 2 ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपलाय. सुरेख सुरेख चेंडू
पुरेपूर खांद्याचा वापर, अगदी खांद्याला जोर लावून हा चेंडू टाकला होता. 2 ओव्हर 4 चेंडू. अजून एक डॉट. वा, नक्कीच आज गोटीराम म्हात्रेचा दिवस काहीसा खराब चाललाय. संघनायक म्हणून जरूर 2 वेळा गणेश ठाकरे नाणेफेकी जिंकली, मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीतून ज्या खेळाडूची ओळख आहे तो खेळ मात्र त्यांच्यातून पाहायला मिळत नाहीये. राजूदादा पाटील, ज्ञानदेवदादा पाटील आणि मनोज भाऊ पाटील यांचं देखील आपण स्वागत करूया. इथे हा षटकार आलाय. ये देखिए सुनील म्हात्रे यांचे रिएक्शन बघा आपण. 7 धावांवर संघाची टोटल. गावदेवी, रांजनोली 2 बाद 48. आता सध्या स्पर्धेची सुरुवात आहे. भाऊंकडून अपेक्षा केल्या होत्या, मात्र सुनील म्हात्रेनं या प्रेक्षकांच्या आणि आमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात. मैदानातून चांगले इशारे, चांगला डान्सिंग करून त्यांनी अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. भाऊ सर आणि म्हात्रे सर, तुम्हाला संधी आहे. इथून जर तुम्ही आगल्या वेगळ्या शैलीमध्ये जर इशारे केले तर तुम्हाला पारितोषिकांची खैरात होईल. गणेश ठाकरे खुश आहेत, मनोज भाऊ, राजूदादा पाटील, ज्ञानदेवदादा पाटील आपल्याला नक्कीच आठवण करून देत की आपण अगदी सीझनची सुरुवात धूम धडाक्यात करा. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 49. गोलंदाज दुर्योधन. मिस्टर पाटका, चेंडू हवेमध्ये मात्र सेफ लँडिंग होईल. चेंडू मिडॉन ला सेफ लँड झाला. इथे गोटीरामनं आपली विकेट नरेश तरेसाठी दिलेली आहे. पदावर आहे. दोन्ही संघ नाही, आपण बर्फानी बाबा इंटरव्हायजेस नाणेफेकी कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. इथे देखील स्वेर मारा. दुर्योधन यांनी शेवटच्या
ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 अतिरिक्त वाईट चेंडू हाताळलेत. त्रेसष्ट धावा. ते अजून एक धमाकेदार काऊ कॉर्नर त्यांच्यावरून द्वारकानाथ म्हात्रेने षटकार ठोकलाय. सुरेख सुरेख चेंडू. एक सिंगल धाव आली. सिंगलनं धावसंख्या झाली ती 70. आजच्या दिवसातील ग्राउंड नंबर 2 वरची सर्वात मोठी धावसंख्या वेस अँड कंपनी गावदेवी रांजनोली टीमच्या नावी शेवट देखील नरेश तरेनं गोड केलाय. षटकार बघूया. काटा अशी कॉलिंग होते आणि काटा झालेला आहे. श्याम पाटील नक्कीच दोन्ही खेळाडूंचं देखील खूप खूप स्वागत. तर श्याम पाटील दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं आहे. डू अँड डाय, करो या मरो. जो जीतेगा वो आगे जाएगा, जो हारेगा वो चाचणी टीम से बाहर होएगा. नाणेफेकी जिंकली आहे. काय निर्णय घेत आहे? बॅटिंगच करणार आहे मी. बॅटिंगच करणार. नक्कीच आपल्याच परिसरातील आपल्याच पंचकृषीतील संघ आहे. फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सुरेश संघाचा विचार केला तर आपल्या सिनियर 40+ संघटनेमध्ये हा 9वा संघ आहे. तर सकाळी आपण पहिलाच सामना मरोई दिवे टीमला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये आपण पोहोचलात. कसं वाटलं चाचणी स्पर्धेचं आपलं आयोजन नियोजन? आयोजन आणि नियोजन खूप सुंदर आहे आणि इथे खेळण्याचं जे हे मिळालं आहे ना त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मुकेश पाटील नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम आपल्याला गोलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? फिल्डिंग घेतली असती. नक्कीच. आणि ती फिल्डिंगच तुम्हाला आलेली आहे म्हणजे आपला मनासारखं घडलं आहे. या संघटनेमध्ये आलं, पहिली चाचणी स्पर्धा खेळताय, पहिला विजय आणि आता दुसरा सामना. जिनको हार नाही मंजूर उनका नाम है गावदेवी अंजूर. काय या टीम बरोबर खेळताना काही रणनीती आखलेली कोणती? नक्कीच धन्यवाद. चला आपल्या दोन्ही संघनायकांना देऊया आपण शुभेच्छा आणि जाऊया ऐकूया चालू सामन्याचं धावतं समालोचन. तब्बल 77 धावांचं लक्ष्य आहे गावदेवी स्पोर्ट नानकर टीमला. या धावा पूर्ण होतील की अपूर्ण याचं उत्तर ऐकूया माझे सहकारी समालोचक मनोज ठाकरेंच्या माध्यमातून. विष्णूजी पाटील आपलं देखील खूप खूप स्वागत. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे एक अष्टपैलू खेळाडू विष्णू पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय दापोडे गावचे माजी सरपंच चितामाजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक खेळाडू मान्यवर हे उपस्थित झाले असतील त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. चालू असलेला सामना आजच्या दिवसातील सर्वाधिक हाय स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 77 धावांचं तब्बल टार्गेट गावदेवी नानकर संघासमोर ठेवलेलं आहे.
याआधी आपण पाहिलं तर गावदे अंजूर संघाचं सर्वाधिक 59 धावांचं हाय स्कोरिंग होतं, परंतु त्याचं रेकॉर्ड तोडत असताना 77 धावा या ठिकाणी बनवल्या आहेत. चला स्पीडअप करा फलंदाज. चला पंचांनी चहा पिला असेल तर पंचही जाऊया. चला चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ज्ञानदेव पाटील तसेच म्हात्रे सर. कमी तिथं आम्ही जी भूमिका नेहमीच बजावत असताना पाहायला मिळत आहेत आणि या संघटनेसाठी सुद्धा चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पाहूया. चला स्पीडअप करा, घाई करा. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. याच्यानंतर गावदेवी अंजूर आणि सुरई अशी लढत होईल. त्यानंतर शिवनेरी आमने आणि नानकर अशी लढत होईल. चालू असलेला सामना गावदेवी रांजनोली वर्सेस गावदेवी नानकर ही लढत आपण पाहतोय. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावांचा विक्रम गावदेवी रांजनोली संघ रचलेला आहे. मागील सामना आपण पाहिलं तर जिंकता जिंकता हरला होता रांजनोली संघ. त्याचाच वचपा राग काढत असताना मला वाटतं एवढे धावा या ठिकाणी जमा करताना पाहायला मिळते. पहिले षटक विनायक याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दुर्योधनाने सोमनाथ. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला दिशा दिलेली आहे. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू सीमा रेषे जवळ जातोय. फील्ड केला जाईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. चांगला फटका आपण पाहतोय. दिशा दिली होती, गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलं होतं, परंतु ताकद तेवढीची काही झोकता आली नाही आहे. परिणाम स्वरूप फक्त आणि फक्त 2 धावा या ठिकाणी जमा करताना पाहायला मिळत आहेत. हंगामाची सुरुवात म्हणजे चाचणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा पहिला दिवस. या ठिकाणी ऑन साईडला चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. निलकरांच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आपण पाहिलं तर आज पहिला सामना खेळला होता मरुआई दिवे वर्सेस गावदेवी अंजूर. अंजूर संघाने एकतर्फी सामना तो विजय संपादन केला होता. पुढील चेंडू बघूया. या ठिकाणी मात्र नो बॉलचा इशारा केला जात आहे पंचांच्या माध्यमातून. त्यानंतर सुरई आणि दिवे संघामध्ये सामना खेळला गेला होता. 45 धावांचं टार्गेट होतं. सुरई संघाने सहजरित्या ते पूर्ण करताना पाहायला मिळालं. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र फटका चांगला खेळला होता, परंतु आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश 1 धावेपासून मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या आपण पाहतोय 1 ने पुढे सरकते 5 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेपावताय. काय घडतंय पाहूया. इथेही आपण पाहतोय 2 धावा जमा केलेल्या आहेत. प्रति षटकामागे जर विचार केला तर 19.25च्या सरासरीने धावा धावपालकावरती जमा करायच्या आहेत आणि त्या अशा धावा जमा होणार नाहीत एकेरी दुहेरीच्या माध्यमातून. तुम्हाला स्फोटिक फलंदाजी करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिला ओव्हर विश्वास याने हाताळला होता आणि त्या ओव्हरला 26 धावा कुठून काढल्या होत्या. यावेळेस टॅप केले गेले होतं पॉईंटच्या रिजनला आणि या ठिकाणी पाहतोय 1 धाव घेतलेली आहे. भलं मोठं आव्हान आहे. जेव्हा जेव्हा मोठं आव्हान असतं तेव्हा तेव्हा ते पार करताना कुठेतरी दमछाक उडते.
आणि ती परिस्थिती या ठिकाणी जाणवते. पुढील चेंडू पहिले षटक चालू आहे. धावसंख्या पाहिली तर 8 या अंकावरती 19.25च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करायच्या आहेत, परंतु त्या धावा काही जमा होत नाही आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. या वेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते. न्यू बॉलर आपण पाहतोय कालूराम. पुढील चेंडू यावेळेस आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू का अडवता आला नाहीये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि ते फटके या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. आपण पाहत आहात भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्य दिव्याची स्पर्धा, चाचणी स्पर्धा. यावेळेस मात्र फटका चांगला सजवलेला आहे का पाण्यासारखे राहील, परंतु अंतिम क्षणामध्ये चांगले झेल टिपलं गेलं आणि फलंदाज फेल होतोय झेलच्या स्वरूपात. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिलीप येतोय. प्रयत्न चालू आहे, परंतु प्रयत्नांना काही यश येत नाहीये. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. पुढील चेंडू पाहूया. इथं मात्र वाईट बॉल हाताला गेला आहे. चाचणी स्पर्धा म्हटली तर भिवंडीचा मिनी वर्ल्ड कप 40+ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि स्पर्धा पूर्ण होण्यासाठी भरपूर लोकांनी सहकार्याचा हात आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून आपण पाहिलं तर सन्माननीय उपाध्यक्ष सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज सायकल पाहायला मिळते. तसेच कमिटी मेंबर अर्थात या कमिटीसाठी अतोनात मेहनत घेणारे तुम्हाला सरपंच लाडके गणेशजी ठाकरे यांनी दोन्ही ग्राउंडसाठी पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. त्याचबरोबर जय पाटील यांनी सुद्धा आर्थिक सहकार्य, सल्लागार कपिल म्हात्रे यांचाही आर्थिक सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य कबीर ठाकरे साहेब उद्योगपती यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ दी सिरीज, मिक्सर, सल्लागार श्याम पाटील यांच्याकडून आपण पाहिलं तर फायनलसाठी, सेमीफायनलसाठी कार्याध्यक्ष आपण जर पाहिल्या मंगेशजी भोर साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आणि टॉवर फॅन देण्यात आलेले आहेत. या दरम्यान आपण पाहतोय पुढील चेंडू हवेमध्ये होता आणि फलंदाज इथेही आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात होतोय बाद. थँक्यू डीजे. क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य धीरजजी म्हात्रे साहेबांकडून 5,000ची देणगी. त्याचबरोबर माजी अध्यक्ष सन्मान्य अरविंदजी
भोईर साहेबांच्या माध्यमातून 11,000 रुपयाचं रोख रक्कम, त्याचबरोबर या व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय या मंडळाचे उपाध्यक्ष मनोजी पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य, त्याचबरोबर उपाध्यक्ष दत्ताजी तरे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, तसेच उपाध्यक्ष सन्माननीय प्रल्हादजी नाईक साहेब यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय 5,000 रुपये, आणि सन्माननीय रवींद्रजी तरे साहेब यांच्याकडून आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम देण्यात येणार आहे. क्या बात आहे, चांगला फटका या ठिकाणी पाहतोय आपण. पाहता पाहता चेंडू मात्र सीमा पार, येतोय षटकार. तसेच आपण पाहतोय सन्माननीय पंढरीशेठ भोईर यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये, कमिटी मेंबर सोमनाथ चौधरी यांच्याकडून सुद्धा आर्थिक सहकार्य, उपाध्यक्ष नानाजी गोंडली साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण हंगामासाठी षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट, त्याचबरोबर 5,000 रुपयाची देणगी सुद्धा आहे. त्यानंतर सन्माननीय मनोजी टावरे साहेब यांच्याकडून सुद्धा आपण 5,000 रुपये पाहतोय. उपाध्यक्ष सन्माननीय दयावान भंडारी साहेब यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये. सन्माननीय उपाध्यक्ष भगवानजी भोईर साहेब यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय 5,111 रुपये. उमेशजी पाटील खांडपे यांच्याकडून आपण पाहतोय 10,000 रुपये. उपाध्यक्ष श्यामदादा चौधरी यांच्याकडून आपण पाहतोय सरवली ग्राउंडवर मंडपची व्यवस्था. तसेच या ठिकाणी आपण जो शामियाना पाहतोय, मंडप पाहतोय, ती आणि ग्राउंडसाठी जी मेहनत आहे ती, आणि त्याचबरोबर 11,000 रुपयाचा धनादेश सन्माननीय उपाध्यक्ष विनोदजी ठाकरे साहेब यांच्यामधून आपल्याला पाहायला मिळते. तसेच उपाध्यक्ष भगवान बी पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच देण्यात आलेली आहे, जी आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी. त्याचबरोबर माजी अध्यक्ष पद्माजी चौधरी साहेब यांच्याकडून टॉस बॉक्स व तब्बल 50,000 रुपयाचा धनादेश. त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय ट्रॉफी आणि रोख रक्कम. हे होते सर्व भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळासाठी चाचणी स्पर्धेसाठी देणारे देणगीदार. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि खूप खूप धन्यवाद. बोलूया खेळाकडे. आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या पहिली तर 22. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिलेली आहे, एक धाव घेतली जाते. धावसंख्या 23 या अंकावरती तब्बल 77 धावांचं लक्ष आहे, आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी कमी पाहायला मिळते गावदेवी नानकर संघाची. अफलातून फलंदाजी गावदेवी रानोली या संघाची पाहायला मिळाली. अशोक भगत आपण पाहिलं पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अफलातून फलंदाजी होती, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगली फलंदाजी यावेळेस उडवला आहे. चेंडू हवेमध्ये छत्रशक येतोय, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. डीजे गावदेवी रानोली संघाकडून खेळत असताना दोन्ही मॅचमध्ये अफलातून फलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 32 धावांचं योगदान दिलं होतं, आणि या मॅचमध्ये अशोक भगत याने आपण पाहिलं 26 धावांचं योगदान दिलं. पहिल्या मॅचमध्ये जो विकेट त्यांनी गमावला तिथे कुठेतरी मॅच फसली गेली, कारण नेहमी म्हणतो आपण आजचं स्वरूप पलत्याच्या पाठीमागे लागल्यानंतर काय अवस्था होते त्याचं जिथं जागतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. क्या बात आहे, वाढत शॉट. चेंडू मात्र अजून एकदा सीमारेषे बाहेर, बिगेट षटकार. धावसंख्या पाहतो इथं पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 33. याला म्हणतात ना, लाणी सरल्याने इल्याला धार लावून आणली, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस शेतकऱ्याचा जेवढा मोठा नुकसान झाला माझ्या आयुष्यात मी कधी पाहिला नाही आहे. याला ओला दुष्काळ आपण म्हणू शकतोय, कारण 10% सुद्धा आपल्याला त्याच्यातून काही उत्पन्न झालं नाही आहे. निश्चित कॉमेंटर, अंपायर असतील, गुणलेखक असतील, यांना विनंती आहे जरा आपण कमी जेव्हा मॅचला येतोय असे मनोज पाटील आम्हाला सांगतायत. काही हरकत नाही आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका इथेही. निश्चित हा जो नुकसान झालेला आहे, असा नुकसान जर दुसऱ्या कुठल्या जर
फॉर्मॅटमध्ये असता तर तो टी व्ही चॅनलवाल्यांनी हाहाकार माजून ठेवला असता. डालेचा भाव 10 रुपये वाढला तर नको नको करून ठेवतायत आणि बिचाऱ्या शेतकऱ्याचा नुकसान किती झाला त्याचं कोणी दखलसुद्धा घेत नाही आहे. क्या बात आहे. अजून एक चौकार चांगली जिल्ह्याला धार लावली. 38 धावा फलकावरती. आता मात्र औपचारिकता पाहायला मिळते मॅचमध्ये, कारण येणारे चेंडू आपण पाहतोय 4 आणि विजयाचं समीकरण 39 धावांचा. इथं मात्र चांगला चेंडू आहे. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? धावा जे अंतर आहे ते कमी करण्याच्या नादामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण नानकर टीम जी आहे ती एक चांगली आहे. मागच्या अंगामध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला होता आणि या ज्या आपण स्पर्धा आयोजन करतो त्या स्पर्धेमध्ये त्यांची स्पर्धा एक चांगली पाहायला मिळाली होती. गेल्या वर्षी पूर्णपणे काटेकोर नियमबद्ध अशी स्पर्धा ती पाहायला मिळाली होती. यावेळेस सुद्धा 5, 6, 7 डिसेंबरला आपल्याला त्यांची स्पर्धा पाहायला मिळेल येणाऱ्या आगामी काळामध्ये. यस, अल्पेश गायकवाड यांचे सुपुत्र चित्रांश गायकवाड मॅचचा आनंद घेत असताना अजून बोलाचा पत्ता नाही, परंतु मॅचची खूप आवड. खान तशी माती पाहायला मिळते. निश्चित उद्याचा जो शेड्यूल आहे ग्राउंड नंबर 2चा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाहेब पिसे आणि अमरस्फोट कासने या दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळेवरती हजर राहायचं आहे. आज पहिला दिवस होता, कुठेतरी आपण डिले झाला, परंतु उद्या शार्प 9 वाजता पहिला चेंडू पडणार आहे याची नोंद घ्यायची आहे. जो संघ उशिराने येईल त्या संघाचं कदाचित षटक सुद्धा कमी करू शकतायत. कमिटी काही निर्णय घेऊ शकते, म्हणून आपण